तुम्हाला वाटून देणार आहे मी, तोपर्यंत भांडू नका सारख्या. मामी सखू आली की काय? ए तिच्या नजरेस नाही पडता का? मग आवरा आवरा. मामी अगं सखू, तू कशी काय अचानक इथे? नाही म्हणजे तुझं आणि रमा मावशीचं सगळं चांगलं झालं होतं ना? का फाटलं परत? तूच काहीतरी आगाऊपणा करायला गेलेली असणार. काय गरज आहे ग स्वतःच्या सुखाला दृष्ट लावायची? काय केलंस बाई आता? अगं सखू रडतीयस कशासाठी? अगं रडून प्रश्न सुटणार आहेत का? मामी अगं, मी माझे खरे दागिने शोधण्यासाठी बाहेर पडले ग. मी म्हंटल की तुझी मदत घ्यावी, विचारावं की दागिने कुठे आहेत. ए काय विचारावं? माझा काय संबंध? तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्यावर संशय घ्यायची? मामी मी तुझ्यावर संशय का घेईल? खाण तशी माती. सगळ्यात पहिल्यांदा संशयाने कुठल्या घराकडे बघायचं? तर माहेरच्या. उमा वंसांनी ना आयुष्यभर हेच केलंय. भाऊ आहेच, बाप आहेच. का तर हिचे वडील गरीब आहेत. ते गरीब आहेत तर काय आमचा दोष आहे? म्हणून काय प्रत्येक वेळेला संशय आमच्यावरच घ्याल? तू इथे अजिबात थांबायचं नाहीस. चल निघ इथून, निघ. मामी अगं तुझा जादा रे ग, मला असं नको बोलू. आमच्या आईला तव वरून ताकभात कळतो, त्यामुळे तुझा डाव काय आहे हे तू शिकवू नकोस. आई सकू किती कोडगी झाली आहे ना, हकलवलं तरी जात नाहीये. सांगितलं ना. चल निघ. अगं जीवात इथे थांबायचं नाही. निघ. मामी अगं मामी 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 चालली हो इथून. जातेस की नाही आता? मामी उघड ना ग दार. मामी बाबाजी, अहो आज कुणी बी नसताना गुरु आले का? काय रे जिंगरोबा, हा? कोण करतो रे तुझी किंमत? कोण करत? यो तुझा परम भक्त परम शिष्य नागोजी तुझी किंमत ठेवतो की नाही? या आत्ताच्या पिढीला गुरु जिंगरोबाचं नाव ठाव आहे. कोणामुळे ठाव आहे? या नागोजीमुळं. या नागोजी करत असतो ना जय जिंगरोबा जय जिंगरोबा, तुझं नाव 10 वेळा घेतो म्हणून ठाव आहे. नाही तर ठाव असतं का सांग बरं मला? नसतं ठाव. पण तुला आहे का रे त्याच काही? हा? काय केलंय तू माझ्यासाठी सांग? हा? सांग. त्या नका एवढ्या पोरीमोर सतत पराभव पत्करतो मी, सतत हारतो. अरे माझी हार ती तुझी हार नाहीये का? आहे ना, मग का हारतो मी? ती 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 सखू इटुराया 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 करत असते. सतत इटुरायाचं नाव घेते आणि सुटते. आणि
मी इथं तुझं नाव घेतो, जिंगरोबा तुझं नाव घेतो आणि सतत तोंडावर आपटतो. अरे काहीतरी वाटायला पाहिजे ना तुला. काहीच कसं वाटत नाही. मला आज जबाब हवा जिंगरोबा, मला आज याचा जबाब इथं हवा. नाहीतर या नागोजीच्या तोंडातून झिंगरोबाचं नाव या पुढे निघणार नाही म्हणजे नाही. बोल असा असतो, बोल. अंबिकाबाई कृष्णाकाठी गेल्यात का? आणि माणिकही दिसत नाहीये. तुम्ही बसा ना, बसा बसा. हो. येतील, सगळे येतील. हो. हा? आज आपण आलात म्हणल्यानंतर दिवस मोठा म्हणायचा. बसा बसा. अहो, आनंदाची वार्ता सांगायला आलो. ती सखू गेली कायमची. आमच्यासाठी ते प्रकरण संपलं. अहो, काय सांगताय? काय खरं की काय? नाही म्हणजे संपल्यातच जमाय. जे आहे ते मी तुम्हाला सांगते. मला उगाच चढून वाढवून सांगायला जमत नाही. आम्ही सखूला तिचे दागिने आणायला पाठवलं होतं, पण ते दागिने तिच्या वडिलांनी पंढरपूरला नेऊन विकले. हे आम्हाला त्यांच्याच गावातल्या वैद्यबुवांकडून कळलंय. म्हणजे ती आता दागिने घेऊन परत येणार नाही हे निश्चित. अहो, तेच तर सांगत होतो ना मी. अहो, सुभेदार वहिनी आल्यात त्याचमुळे मुहूर्त काढून. येत्या नवमीचा मुहूर्त काढलाय गुरुजींनी. साखरपुड्यासाठी उत्तम आहे असं म्हणाले. अहो, नवमीचा मुहूर्त. अहो, ही बातमी माणिक आणि माणिकच्या आईला सांगा. तोंड गोड करा. कसं? या. घ्या ना. वहिनी छान सरबत आहे. निर्लज्जपणाचा कळस झालाय असत. तुम्ही आमची नालस्ती करता, आमचा अपमान करता. तरी सगळं विसरून आम्ही तुमच्या घरी आल्यानंतर बाह्यातासारखं वागून आम्हाला तोरा दाखवता. आणि आता इथे बसून ऐटीत सरबत पिताय. लाज शरम सगळी विकलीत वाटतं तुम्ही. मुळात हे लग्नच व्हायला नको होतं. आम्हाला गुरु आज्ञा होती, त्यात आमची काहीही चूक नाही. मी मुद्दाम काहीच केलेलं नाहीये. आणि आपला मानपान एकीकडे, मुलांचं आयुष्य, त्यांचं सुख एकीकडे, असा विचार करूनच मी स्वतः इथे आले. आमचा झालेला अपमान आम्ही इतक्या सहजपणे विसरून जाऊ असं वाटलं का तुम्हाला? अंबिका, जरा धीर धर. अगं, त्या साखरपुड्याचा. हे बघा, तुम्ही आतमध्ये पडू नका. हो, एक वेळ मी माझा अपमान विसरेन, पण तुमचा झालेला अपमान मी विसरूच शकत नाही. मनोरमा, तुझ्या अहंकाराचा कणा मोडल्याशिवाय आता ही सोयरीक होणार नाही. एकाच अटीवर माणिक दिगूशी लग्न करेन. तू माझ्या पायावर नाक घासून माझी क्षमा मागायची. आणि हे जर लगेच झालं ना तर आम्ही विचार करू.
तुम्हाला आवडतो ना तसा भरपूर सुकामेवा घातलेला शिरा केलाय. माणिकताई आणि आऊंचं लग्न झालं. अगं मला सुक्या मेव्याशिवाय शिरा जातच नाही. नाही मी खाणार, पण तू पण माझ्या सोबतच खा ना. नाही, मी तुम्हाला वाढते ना. तुम्ही पोटभर खाल ते मला आवडेल. अगं काहीतरीच काय माणिक, हे असं बोलणं तुला शोभत नाही. ये तू बस आपली माझ्यासोबत, आपण दोघे खाऊ. ये. हुशार आहात, बरोबर ओळखता. वा, आता आपण एक काम करूया. मी तुला भरवतो, तू मला भरव. चालेल? उठू रे, हे स्वप्न खरं व्हायला नको. 8 दिवसात जर दागिने आणलेस तर हा साखरपुडा होणार नाही. नाहीतर 9मीला साखरपुडा होणार, तर 9मीला साखरपुडा होणार, तर 9मीला साठी साखरपुडा. मला लवकरात लवकर दागिने शोधायला हवे. पण मी दागिने कसे शोधू आणि कुठे शोधू? काय करू रे मी विठुरा? कोण असेल माझी सोबत? सखुताई, चिपरी, 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 तुला विठुरायानेच पाठवलं ना ग. मला आता या क्षणाला कोणीतरी इथे हवं होतं ग. उमाई नाही, पप्पा नाही, आजी पण नाही, पण विठुरायाने तुला पाठवलं. मी पण रडले, तुला पण रडवलं ना? डोळे पुस. नाही नाही, बाहेर वारं काय सुटले त्यामुळे डोळ्याला पाणी आलं. पण सखुताई, तू कशा पाय रडती? अगं नाही ग, मला खूप एकटं एकटं वाटत होतं. पण आता नाही रडणार. तू असशील ना माझ्या सोबत. जिपरी लग्नात ना कोणीतरी माझे खरे दागिने बदलून खोटे दागिने ठेवले ग. आणि आता मला खरे दागिने शोधायचे. तू असशील ना माझ्या सोबत? मला मदत करशील ना? सखुताई, तुला दागिने शोधायचेत ना, तर तुझ्या अंगात ताकद हवी, म्हणून मी तुझ्यासाठी खायला आणलंय. आधी सांग मला की तू दागिने शोधताना माझ्या सोबत असशील ना? आता वाचायला पाहिजे होते, पण ते माझ्यावर चिडले. दागिने मिळवल्याशिवाय त्यांचा राग जाणार नाही. आणि दागिने शोधले नाही ना, तर पाऊंच आणि पाडेकताईचं लग्न होईल. तू येशील ना माझ्यासोबत? अरे तू खाऊन तर घे, मग बोलू. बस. तुला जर नाक घासून माझी क्षमा मागायची नसेल ना, तर आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. वहिनी कसला विचार करताय?
नाक घासू अजिबात नाही. त्यापेक्षा मी इथून निघूनच जाते. अहो वहिनी, अहो तुम्ही शिक्षा का मानताय? कानातलं पडल्यानंतर कसं वाकून शोधतात तसं करा आणि नाक घासल्यासारखं करून टाका. अहो, काहीतरी काय बोलताय? मला ते मान्य नाही. अहो इथे कोण आहे बघणार? आपण तिघेच, बाहेरचं कोणी बघणार नाहीये. मी नाक घासणार नाही. माझा जीव गेला ना तरी मी नाक घासणार नाही. तुम्ही आमचा वाटेल तसा अपमान केलेला आहे आणि ह्याची क्षमा मागावी लागेल. तुला नाक घासावं लागेल मनोरमा. आई काय करतेस हे? माझ्या होणाऱ्या सासूबाईंशी बोलतेस. मी हे सहन करणार नाही हं. आधीच सांगते. हे बघ, मी योग्य तेच करतेय आणि भर पेठेत 4 चौघांच्या समोर नाक घासायला लावलं नाही ना, हे नशीब समज. आई मी सासूबाईंच्या बाजूने आहे हं. ते म्हणतात ना, आई 2 दिवसाची सासू जन्माची. त्यांचा मान तोच माझा सन्मान. जर मी तुला घरात हवी असेल ना तर तू आत्ताच्या आत्ता माझ्या होणाऱ्या सासूबाईंची क्षमा माग. अरे कुणी कुणाची कशाला क्षमा मागताय? आता तुम्ही दोघी विहिणी होणार आहात. झालं गेलं कशाला उगाळायचं? मी तयारच होणार नाही. अगं मी नाक घासते. तुला किती वेळा हवंय तेवढा वेळा नाक घासते. मी त्यांचा अपमान कसा बघू? आणि याआधी जे काही घडलं त्याला ती सखू जबाबदार होती. आता तिचा अडसर दूर झालाय ना, मग कशाला वाद? हे बघा, आपण काहीतरी मुहूर्त काढून आणलात असं म्हणला होतात ना? अगं बाई, लग्नाचा मुहूर्त? नाही नाही नाही, साखरपुड्याचा. येत्या 9मीचा मुहूर्त आहे. चला, आम्हाला ही सोयरीक मान्य आहे. होऊन जाऊ दे साखरपुडा. फक्त आमची एक अट आहे. अहो आमची जगावेगळी अपेक्षा नाहीये. आमचं इतकंच म्हणणं आहे, साखरपुडा होतोय तर आग्रह आमचा इतकाच की श्रीधर पंत या साखरपुड्याला असायलाच हवे. माणिकला तिच्या सासऱ्यांना बघू तरी द्या. वा, हे अगदी छान झालं. नाही म्हणजे काय आहे ना, मी आता अगदी स्पष्टच बोलते. तुमची वचनं, तुमचे शब्द ह्यावर आमचा काही विश्वास नाही. आता पंचक्रोशीत ज्यांना सज्जन म्हणून ओळखलं जातं असे श्रीधर पंत ते साखरपुड्याला हवेतच. अहो पण ते तर अहो ठाऊक आहे आम्हाला, पंढरपुराला आहेत ना, त्यांना बोलवणं धाडता येईल. हवं तर मी माझी माणसं पाठवतो, मग तर झालं. झिपरी, तू माझी सखी आहेस आणि मला माहिती तू माझ्या सोबत असशील.
तुझ्या सोबतीला नसेल ग. तू माझी चेष्टा करतेस ना. मला ठाऊक आहे, तू माझी चेष्टाच करतेस, कारण तू माझी साथ कधीच सोडून जाणार नाहीस. नाही ग, मी खरंच येऊ नाही शकत. मला बी लई वाटत, पण काय करू आता. कवा भेटता येईल सांगता येत नाही. अगं पण का? आम्हाला पाडाचा मुक्का हलवायला लागणार. इथलं सारं पाणी संपन. आता इथून दूर जावं लागणार. सखुते, तुला दागिने शोधायचे आहेत ना, तर असं रडत बसून कसं चालेल. चल आपण रावळात जाऊ. इटुऱ्या वाट दाखवेल ना. विठुरायाला विचार ना, तर तुला नाही म्हणणारच नाही. मनापासून बोललो त्याच्याशी की तो देतोच उत्तर. सखुताई, तुम्हाला सांगितलं होतंस ना, आता तू बी विठुरायाला डोळे मिटून सांग. तो बघ वाट दाखवतो की नाही. पुरे 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 विठुराया, तू मला पुरी म्हणून हाक मारलीस. समध्या सेवकांना भूक लागली. बाबाजी कधी जेवणार? बाबाजी थकल्यासारखं दिसतात नाही. थांब विचारतो. बाबाजी, थाळा लावायला सांगू ना? का आमचं बोलणं पूर्ण झालंय असं वाटलं का काय तुला? नाही नाही, तसं नाही. अवघड जिंगरोबा बी थकले असेल, त्याच बी नैवेद्य द्यायला पाहिजे ना. आणि समजे सेवक बी भूकेलेले आहेत. ज्याला भूक लागली त्याला म्हणाव खाऊन घे. आमचा गुरु शिष्यांचा संवाद तो पातूर चालू राहणार. जो पातूर यो जिंगरोबा आमासनी काही देत नाही. बाबाजीने आपल्याला जेवून घ्यायला सांगितलंय, पण बाबाजी जेवले शिवाय बाकीचे सेवक कस काय जेवतील? तू वाढायला तर घे. गरमागरम जेवण वाढलं की त्या वासाने बघ कशी भूक लागते ती.
झिंगरोबा निस्ता जबाब नकोय आता वाट दावा आमसनी वाट तुम्ही आम्हाला वाट दाखवल्या बिगर तुम्हाला निवेद नाही आणि आमच्या पोटात अन्नाचा कण नाही जखूवर मात करायची वाट जवळ दावत नाही तुम्ही आमसनी तवर यो नागोजी यो पाय जमिनीवर टिकवणार नाही